विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. तर आजचा आपला व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की जे नवीन विद्यार्थी आहे आणि काही विद्यार्थी डायलेमामध्ये आहेत त्यांना राज्यसेवेचा कट ऑफ सांगणं, काय सिच्युएशन होते हे सांगणं आणि आपण जो कट ऑफ ठरवतो आहे, जो कट ऑफ एक्सपेक्ट करतो आहे तो का करतो आहे, कुठल्या बेसिसवर करतो आहे आणि ते तुम्ही पण करू शकता. जर तुम्हाला त्याची 1-2 वर्षाचा मागचा प्रेफरन्स माहीत असेल आणि अनुभव असेल तर तुम्हीही करू शकता. आणि ही शेवटची एक्झाम असल्या कारणानं आपण कट ऑफ सांगतो आहे. आधी असा कट ऑफ मी कधी चॅनलला टाकलेला नाही, पण हे का टाकतो आहे कारण शेवटची एक्झाम आहे, लोक डायलेमामध्ये राहतील आणि जे काटावरची मुलं आहेत ते अभ्यास करणार नाहीत. लक्षात घ्या मी काय सांगतो आहे ते. तर चला सुरू करूयात 1 बाय 1. मी माझी साईज छोटी करतो. तुमचे काही प्रॉब्लेम असेल, काय तुम्हाला वाटत असेल ह्यात पण चेंजेस, तर मला सांगा, मी त्याला काउंटर काय आहे मी त्याच्यासाठी आर्ग्युमेंट घेतलेली ते बघूयात आपण. आता आजचा बघूयात आपण सिच्युएशन काय आहे. 2022 पासून GS चालू झालं, म्हणजे कसं की GSवरती कट ऑफ लागायला लागला पेपर 1वरती. 2023 हे 2 रेफरन्स इयर आहेत आपल्याला. तर 2022ला 106.50 कट ऑफ लागलेला आहे आणि 2023ला 108 कट ऑफ लागलेला आहे. आणि हे म्हणजे फ्रॅक्शनमध्ये कट ऑफ लागण्याची पद्धत पण हे 22पासून सुरू झाली बघा. ह्याचा तोटा असतो विद्यार्थ्यांना, कारण जे 0.50 सुद्धा काही विद्यार्थी फेल झालेले असतात, हे लक्षात घ्या आता. आणि आपण जागाच आता कट ऑफ कसा ठरतो बघूयात. तर पेपर कसा होता, जागा किती आहेत आणि तुम्ही काय केलं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी दरवर्षी पास होतात. का पास होतात, तर त्यांचं टेम्परामेंट चांगलं असतं. हे टेम्परामेंट कधी येतं, क्वेश्चन सोडवून येतं, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघून येतं आणि अभ्यासावरून येतं. मेन म्हणजे अभ्यास आणि नंतरच्या गोष्टी आहेत ह्या लॉजिक, अप्रोचेस, वेगवेगळे ट्रिक आणि हे सगळ्यात गोष्ट आहे. मेंटल पीस, शांत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आता आपण ते एक्झाम झालेली आहे, राहिलेल्या गोष्टी बघूयात. 623 जागा होत्या बघा. आपण कशाला म्हणतो 2022ला 623 जागा होत्या, पण खरंच होत्या का, ते कसं डिव्हिजन होतं ते बघूयात आपण. जेव्हा कट ऑफ काढला जातो त्यावेळेस पूर्ण जागांचा विचार केला जात नाही. लक्षात घ्या. तुम्हाला असाही गैरसमज असतो की पूर्ण जागेचा विचार केला जातो. आता तुम्हाला 2023चं दाखवून देतो. हे बघा 2023ची काय सिच्युएशन होती. जागा होत्या 303. जागा किती होत्या, 303 जागा आहेत तुम्हाला दिसतात. तुम्ही 303ला काही लोक 13ने मल्टिप्लाय करतील, तर तसं नसतं ते. मी ह्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे कास्ट वाईज कसा कट ऑफ लागतो. तुम्ही इथं फक्त ओपन जनरलचं सांगणार आहे. ज्यांना कास्टचं बघायचं आहे त्यांनी ह्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो कास्ट वाईज कसा कट ऑफ लागतो ते बघा. ह्याच्यापेक्षा किती मार्कांनी कमी असतो, 2-2, 4-4 मार्कांनी ते का कमी असतो त्याची कारणं दिलेली आहेत, तुम्ही ते बघून घेऊ शकता. 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर आत्ता बघूयात ह्याच्यामध्ये काय आहे की 303 आउट ऑफ 84 जागा ह्या ओपनसाठी येतात. आता लक्षात घ्या, 2023चा कट ऑफ 108 लागलेला आहे. तो कसा लागला, 84 × 13 च्या रेशोने जेवढे मुलं आले तेवढ्यांचा म्हणजे 108 कट ऑफ लागला. लक्षात घ्या, हा 303नं मल्टिप्लाय नसतो हा, कारण ह्यामध्ये कास्टच्या जागा असतात ना, आणि मग नंतरची कास्टच्या जागा आहेत ना जेवढ्या दिलेल्या आहेत ना त्याला 13नं मल्टिप्लाय केलं जातं आणि म्हणून कास्टचा कट ऑफ हे खाली असतो. लक्षात आला आता. हा पॉईंट तर क्लिअर झाला. तर आता पुढचं बघूयात. 2023ला जागा होत्या 84, कट ऑफ लागला 108 लागला कट ऑफ. आणि पेपर कसा होता, तर नियर अबाउट सेम होता, ह्याच्यापेक्षा सोपा असा होता. आता काही जण म्हणतील हा पेपर खूप सोपा होता. हे घ्या, विद्यार्थ्यांचे 3 टाईप असतात. आधी आपण हे बघूयात म्हणजे तुम्हाला नंतर अडचणी येणार नाही. आधी 22चं पण सांगून देतो तुम्हाला काय होतं ते. हां, हे 2022ची. ह्यासाठी मेहनत करावी लागते. किती जागा होत्या कास्ट वाईज, मी तुम्हाला कुठल्या पोस्टला किती जागा होत्या ना ते कॉलम दिलेले असतात बघा. 1, 2, 3 ते आहे ना, हे ओपनच्या जागा काढलेल्या आहेत जनरलच्या, की प्रत्येक पोस्टला. आता गेल्या वेळेस 2022ला 23 म्हणजे प्रकारच्या पोस्ट होत्या, तर त्याच्यामध्ये 163 जागा आल्या 623 पैकी. मग 2022ला कट ऑफ कसा लागला, 163 गुणिले 13 हा 2022चा कट ऑफ, म्हणजे 163 जागा होत्या ह्या ओपनच्या कट ऑफसाठी. लक्षात आलं. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की जागा कशा असतात आणि कसा कट ऑफ लागतो. तर 2024ची सिच्युएशन बघूयात. आता जागा कशी आहेत. जागा बघा 2024च्या सध्याच्या सिच्युएशननुसार 79 जागा आहेत. आता जागा वाढतील म्हणतायत सगळ्यांनी,
पण वाढतील म्हणून उपयोग नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नुसतं वाढतंय म्हणून उपयोगाचं नाही. टेलिग्रामला वाढतंय म्हणले की वाढत नसतात, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 79 जागा आहेत. 79x13 हा ओपनचा कट ऑफ राहील. म्हणून जे काही चॅनलवाले सांगतात बघा की 100च्या आतच येत असतो, 100च्या आत तर कसाच कट ऑफ येत नसतो. 100च्या आत कट ऑफ आला तर माझ्याकडनं पार्टी सगळ्यांना. 100च्या आत कट ऑफ कधीच येत नसतो. काय येत नसतो तुम्हाला सांगतो. काय येत नाही याचं कारण आहे की जे शेवटचे पॉईंट असतात ना, म्हणजे 100च्या आसपास ह्या 80% पोरांना मार्क असतात. कुठल्या 80%? आता समजा 2 लाख फॉर्म आले तर 2 लाखामधले एक 10-20 हजार विद्यार्थी असतात. 20,000 विद्यार्थी, हे 20% जे विद्यार्थी असतात ना, हे चांगले तयारी करणारे असतात. आणि चांगले तयारी करणारे विद्यार्थ्यांचे काही कारणानं चुका झाल्या असतील, नवीन असतील किंवा पेपर अवघड गेला असेल, काही विषय अवघड गेले असतील, तर त्या विद्यार्थ्यांना 100च्या आसपास हे बराच क्राऊड असतो. म्हणजे 100 ते 105च्या दरम्यान तुम्हाला बरंच पोरं मिळतील. हे मागच्या वर्षी पण होते, ह्या वर्षी पण असतील. मग क्लासेसवाले आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला कट ऑफ सांगणारे 3 लोक आहेत. म्हणजे कसं, खूप कमी कट ऑफ सांगणारे क्लासवाले. ह्यांचा काय फायदा की तुम्ही 100 कट ऑफ सांगितला, तुमच्याकडे ट्युशन लावली, काही क्लासेस केले, मला काहीच तोटा नाही आहे. म्हणजे मी पण ह्याच्यातलाच एक घटक आहे. मला ह्यांना नावं ठेवायचं नाही, कोणा क्रिटिसाईज करायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही ऑब्जेक्टिव्हची शेवटची परीक्षा आहे. जर तुम्हाला नाही झालं तर तुम्ही HRD करत बसाल. आता मला क्लासला कुठल्याच नावं ठेवायचं नाही, परत एकदा सांगतोय. HRD करत बसाल किंवा ते ॲग्री करत बसाल आत्ता, तर ते करायचं नाही. तुम्ही 5 जानेवारीपर्यंत काही करायचं नाही. आफ्टर तुम्ही काही करू शकता. आता आपण काय करायचं ते पण एकदा शेवटच्या 2 मिनिटात सांगूयात. आणि दुसरा बघा, विद्यार्थी असतात, एक दुसरा क्रायटेरिया आहे, म्हणजे जे की तुम्हाला कट ऑफ सांगणारे की खूप जास्त सांगणारे विद्यार्थी, म्हणजे की 130च येत असतो, 115 प्रोसेस लागत असतो, 115 प्रोसेस लागत असतो, कमीच होत नसतो. कारण असे विद्यार्थी असतात ना, हे कुठेतरी पोस्टवर असतात आणि हे काय करतात, हे 5 मार्कानं फुगवून कट ऑफ सांगतात. सर्व सांगत नाहीत, ह्यातले काही लोक असतात. आजपर्यंतचा माझा अनुभव सांगतो की 5 मार्कानं वरती कट ऑफ सांगतात. ह्यांचा फायदा काय आहे ह्याच्यामध्ये, की जी 5 मार्काची सिरियस क्राऊड असणारी, 5 मार्काच्या ग्रेसमधली, 10 मार्काच्या ग्रेसमधली, ही बाहेर पडते. कारण आत्ता एक्झाम कधी झालेली आहे, 1 डिसेंबरला झालेली आहे. म्हणजे आता तुमच्याकडे काय आहे, पूर्ण डिसेंबर आहे, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आणि एप्रिलमध्ये एंडिंगला एक्झाम आहे आपली. तर लक्षात घ्या तुम्ही, आता आपल्याला फेब्रुवारीच्या मिडमध्ये आपल्याला फायनल आन्सर येईल आणि तुम्ही इन आहे का आऊट आहे हे कळेल. मग तुमच्याकडं मार्च आणि एप्रिल हे 2 महिने असतील, म्हणजे जवळजवळ 1.5 महिना असेल. 1.5 महिन्यामध्ये कोणताही कसाही जरी अभ्यास केला तर पूर्ण सिलेबस कव्हर होत नाही. हे लिहून घ्या. हे कुणालाही विचारा की 1.5 महिन्यामध्ये पूर्ण अभ्यास होतो का, तर अजिबात होत नाही. असं होत नाही. त्या कारणानं तसं ते राहून जातं आणि तो क्राऊड त्या स्पर्धेतून बाहेर पडतो. तुम्हाला प्रेशर आणि तुम्हाला सावरायलाच, एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही मेन्सला हे सावरल्यालाच एक 8 दिवस जातात की आता करायचं काय, कुणाला काय विचारायचं, त्यात वेळ जातो आणि तुम्ही ॲटोमॅटिक एक 15-20 मार्कानं तर फेल होता. हा बघितलेला, पाहिलेला, स्वतः घेतलेला अनुभव आहे. तर त्यामुळं ज्यांना नावं ठेवायचं आहे त्यांनी ठेवू शकता, कमेंट करा, मी तुम्हाला त्या रिप्लाय देईन. तर आता कट ऑफ किती असेल आणि बॅलन्स अप्रोच काय आहे बघा. आता पेपर कसा होता बघू. ह्या वर्षीचा पेपर कसा होता त्याच्यानंतर आपण कट ऑफ ठरवूयात. हे पहा, मी आता ह्या जो व्हिडिओ बनवतो आहे ह्याच्यासाठी मी रेफरन्स कुणाला घेतला, एक असे 3 टाईपचे विद्यार्थी असतात बघा, की पेपरच्या बाहेर आले आपल्यासारखा भारी पेपर कुणालाच गेला नाही, आउट ऑफ आउट सोडवला आहे आणि कट ऑफ काय 120-130च्या खाली येत नसतो, अशी म्हणणारी एक गँग. दुसरी एक असते, दुसरे प्रकारचे विद्यार्थी, ह्यांना पेपर कसा गेलेला तोच माहीत नसतो, व्यवस्थित सोडवलेला असतो, ह्यांची काहीच न्यूट्रल असतात हे. आणि तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असतात की जे आता समजा म्हणजे तुम्ही पुण्यात तयारी करतात, मेट्रोपॉलिटन सिटीच्या बाहेर असतात, ह्यांनी बाहेर राहून पेपर दिलेला असतो. काय होतं सिच्युएशन, की बाबा आधी कसं व्हायचं 2020च्या आधी, की पुण्यामध्येच, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये ठराविक ठिकाणीच सेंटर असायचे, चालायचं व्यवस्थित तिथल्या तिथं, कारण तुम्हाला कट ऑफ कळायचे. आत्ता काय व्हायला लागलं आहे की ऑनलाईनच्या सिच्युएशनमुळं की बाहेर जे राहणारे विद्यार्थी आहेत ते तयारी करणारे जुने विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला काय विषय सांगतो तो, नवीन विद्यार्थी ते करतायच बाहेर राहून, पण जुने विद्यार्थी जो लॉकडाऊन नंतर बाहेर पडलेले, ते बाहेर राहून तालुक्याच्या लेवलला
असे 200 500 1000 विद्यार्थी जर बाहेर असतील तर ते कट ऑफच्या म्हणजे तुमच्या रीचच्या बाहेर असतात क्लासवाल्यांच्या, आणि ते ऑनलाईन वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून तयारी करत असतात. मग अशा वेळेस काय होतं की त्यांचा कट ऑफ साठी विचार केला जात नाही आणि ते बाहेर राहतात, आणि बाहेर राहून पण ते इन होतात शेवटी. म्हणजे कट ऑफ हा चुकला जातो क्लासवाल्यांचा. त्याच्या मागची ही कारण आहेत. आता बघा करंटचे बघूयात आपण. करंटचे 4-5 प्रश्न चुकण्यासारखेच होते, ते चुकणारच. हिस्ट्रीचे 4-5 प्रश्न चुकणारे होते. ह्यावेळेस हिस्ट्री सोपं होता मागच्या वर्षीच्या तुलनेनं, पण ह्या वर्षी त्याला कॉम्पेन्सेट केलं इकॉनॉमीनं. इकॉनॉमीचे मागच्या वेळेस 14-15 मार्क असणारे विद्यार्थी होते, 14-15 आउट ऑफ आउट मार्क असणारे विद्यार्थी होते. ह्यावेळेस तसं असणार नाही, कारण आता जर काय झालं तुम्हाला क्लास म्हणजे वेगवेगळे क्लासवाले एक्सप्लेनेशन टाकतायत किंवा नेटवर सर्च करतोय, तरी 2-3 प्रश्न असे आहेत की ते आयोग देईल तेच उत्तर लक्षात येतं आहे. म्हणजे इथं 2 प्रश्न गेले. 2 प्रश्न म्हणजे किती? 5 मार्क. 5 मार्क म्हणजे हिस्ट्रीला त्यानं कॉम्पेन्सेट केलं, म्हणजे हिस्ट्रीचा जो 2 मार्क एक्स्ट्रा आले ते इथं काढले त्यांनी, झालं इक्वल, प्लस मायनस इक्वल झालं. मग सायन्सचं काय? तर सायन्सची ज्यावेळेस ह्यावेळेस कसं असायचं, जर वेळेस 4-5 गणित असायचे, 4 ते 5 गणित असायचे. ह्यावेळेस एक आहे की जे फॅक्च्युअल आहे, जे सायन्सच्या विद्यार्थ्यांना जमू शकतं. आणि आर्ट्सच्या, आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत बघा, सायन्सचे एक विद्यार्थी आणि आर्ट्सचे एक विद्यार्थी. सायन्सच्या विद्यार्थ्यांना फायदा आहे का? तर आहे, थोडाफार आहे. कारण कसं होतं, तुम्हाला काहीतरी लॉजिक लावता येतं, काहीतरी इलिमिनेट करता येतं. जसं की आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा एखादा इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, तर तो विचार करू शकतो ते एका प्रश्नावर थांबून, कारण इथं विचार करण्यासाठी वेळ आहे. म्हणून त्याला त्यांनी 5 प्रश्न सोडवले तर त्याच्यापैकी 2 प्रश्न त्याचे बरोवण्याचे, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात. तसंच इथं सायन्सला, आता माझंही बॅकग्राऊंड सायन्स असल्यानं तुम्हाला सांगतो, 2-3 क्वेश्चनला फायदा होतो, 3 क्वेश्चनला फायदा होतो सायन्सवाल्यांना. मग तसा फायदा इकॉनॉमिक्सवाल्यांना बी होतो 2-3 क्वेश्चनला. प्लस मायनस इक्वल झालं, प्लस मायनस 0 पकडला आपण समजा. आतापर्यंत आपला नल इफेक्ट झाला इथं. आता एन्व्हायरमेंटचे 2 प्रश्न चुकणारे होते, जिओग्राफीचे 4-5 प्रश्न ह्यावेळेस चुकणारे होते. मागच्या वर्षीसारखाच टफ होता, टफ नव्हता, मॉडरेट होता. आणि पॉलिटीचे क्वेश्चन तुलनेनं जरी सोपे असले तरी 2-3 क्वेश्चन कन्फ्युजिंग आहेत. आणि विशेष म्हणजे करंटचे क्वेश्चन त्यांनी 4-5च्या ठिकाणी 6 केलं. असं छोटे छोटे जे आहेत ना, समजा मोर आहे तिथं लोकसभेची रचना, त्यांनी काय दिलं तिथं सिंहाच्या आकाराची. मग तुम्हाला हे आता बाहेर आल्यानंतर ते खूप भारी आहे बोलणं की तर मोरच्या ठिकाणी हे लिहायचं, पण एक्झाम सेंटरमध्ये ज्यावेळेस फर्स्ट टाईम क्वेश्चन बघतो तुम्ही, त्यावेळेस तोच अप्रोच लावला जातो. तो चुकल्यानंतर आता बाहेर आल्यानंतर हे नाही हे करणं हे खूप सोपं असतं. ॲनालिसिस करणं सगळ्यात सोपं, कारण कसं असतं तुमच्याकडे रिसोर्सेस असतात, नेटवर टाकायचं, पुस्तकात बघायचं, मग ते सोपं वाटायला लागतं. पण ज्यावेळेस क्वेश्चन पेपर एक्झाममध्ये तुम्ही देताय त्यावेळेची मेंटॅलिटी आणि आताची मेंटॅलिटीमध्ये फरक असतो. तर चला आपण बघूयात पुढं. आपण पकडले ते समजा 100च अटेम्प्ट केले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्यावेळी 100 अटेम्प्ट केलेले आहेत. मग त्यांना सगळेच क्वेश्चन येत होते का? तर असं बस नाही. आता मी माझे मित्र आहेत बाकीचे कोण जे संपर्कात आहेत, ते 95च्या कुणीच 95च्या खाली अटेम्प्ट केलेला नाही. मॅक्झिमम 100, कमीत कमी 95. मी आता जवळजवळ 100 जणांना बोललो असेल ह्या 4-5 दिवस. मी पहिल्या दिवशी व्हिडिओ मुद्दाम टाकला नाही, पहिल्या दिवशी टाकला नाही, दुसऱ्या दिवशी टाकला नाही, आणि आन्सर कीच्या आधीही मुद्दाम टाकत आहे. कारण आन्सर की याच्या आधी हे टाकणं का गरजेचं आहे, कारण वेगवेगळे क्लासवाले नंतरही सांगतील, आणि जे आत्ता आहे बघा हे काय बदलणार नाही. आता आन्सर की आली, फर्स्ट आन्सर की काय फायनल आन्सर की नाही. जर समजा काही प्लस मायनस झालं तर काही डाऊटफुल क्वेश्चन असतील ना, तर त्याची पण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला टाकेल. आन्सर कीची वाट बघतोय, ह्यासाठी बघतोय की आता जे उत्तर आहेत ते काही बदलायचे असतील त्याचे ऑथेंटिक रेफरन्सनुसार. एक आता समजा वेगवेगळ्या क्लासवाल्यांचं आणि वेगवेगळे मतं आहेत, त्याच्यामध्ये 5 क्वेश्चनचं व्हॅरिएशन येते. 5 क्वेश्चन म्हणजे 10 मार्क. 5 दोन्ही 10 मार्क, प्लस मायनस पकडलं तर ते 12.5 मार्क होतात. म्हणजे किती प्लस मायनस आहे बघा तुम्ही. तुमची मेंटॅलिटी आत्ता कसं आहे माहिती आहे तुमचा काय आहे, तुम्ही डायलेमामध्ये असाल तर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्याची एकदम क्लिअर येईल, आयडिया येईल की काय करायचं आहे. समजा पकडले आपण किती क्वेश्चन आहेत बाबा, 36 क्वेश्चन. म्हणजे कसे, हे 5, हे 4, इकॉनॉमिकचे 5-6, सायन्सचे सायन्सचा गट आहे बघा, त्यामध्ये 6 चुकू शकतात, 7 चुकू शकतात, काही जणांचे 8 चुकू शकतात, एन्व्हायरमेंटचे 2 चुकू शकतात. असे जर पकडले तर ऑन अन ॲव्हरेज आपण जर 36 क्वेश्चन पकडले आणि 9 भागलं, 9 चोक 36, 4 भागलं 4 भागलं 9 आले इथं. तर हे पकडलं 9 मायनस आणि 36 हे पकडलं तरी ऑन अन ॲव्हरेज तुमचं सगळं जाऊन कटून हा 55 मार्क येतात.
प्लस मायनस करून, म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 55 मार्क. 55 मार्क जर आले, समजा 55 क्वेश्चन आले, तर तुमचं किती येतात? 110. हे पहा, कट ऑफ हा 112 113च्या वर कसंही जात नाही आणि 105च्या खाली कसाच येत नाही. का सांगतो येत नाही कसा? कारण इथं मॅथ्स रिजनिंग नाही. ओके, मॅथ्स रिजनिंग नाही. आणि वेगळी गोष्ट म्हणजे इथं 2 तास वेळ आहे, त्यामुळे सिली मिस्टेकचा चान्स कमी आहे. तुम्ही माझे पॉईंट लक्षात घ्या, मी कुठल्या आधारावर बोलतो आहे हे तुम्हाला पटतं आहे का? कंबाईनला काय होतं, 1 तास वेळ असतो, इथं 2 तास वेळ आहे, म्हणजे तुम्हाला विचार करायला चान्स आहे, प्रत्येक ऑप्शनला थांबून ठीक आहे. मग त्यामुळं काय होतं, 2 क्वेश्चनचा फरक पडतो. 2 क्वेश्चनचा फरक पडला की 4 मार्काचा फरक पडतो. 4 मार्काचा फरक पडतो. म्हणून कट ऑफ हा 110, कट ऑफ हा 110 प्लस मायनस 2 मार्क. कारण काय होतं, मी तुम्हाला 110 सांगितला आणि 110 लागेल ह्याची गॅरंटी नाही. का नाही? कारण ते फॉर्म्युला टाकून आयोगाला सुद्धा माहीत नसतं की आधी कट ऑफ किती लागणार आहे. तर हा कट ऑफ आपण कशासाठी सांगतोय की आत्ता 5 जानेवारीला आपली एक्झाम आहे, 5 जानेवारीला एक्झाम आहे, त्यामुळं तुम्ही रोज वेगवेगळे व्हिडिओ बघत बसता आणि तुम्हाला तरीच म्हणजे हे भेटत नाही. आता कुठल्या एखाद्याने व्हिडिओ बघितला, त्यानं 100 सांगितला की तुम्ही लगेच खुश होता. एखाद्यानं लगेच 120 सांगितला तर तुम्ही लगेच नाराज होता, तुमचा दिवस जातो. त्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या पॉईंटवर म्हणजे कट ऑफ ठरतो, कसा ठरतो आणि त्याचे पॅरामीटर काय आहेत, विद्यार्थी कसे आहेत, जे नवी विद्यार्थी आहेत त्यांना पण आयडिया येईल, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना थोडं मानसिक म्हणजे त्रासातून ते बाहेर येतील. तर त्यासाठीही केलेला खाटोटोप आहे. तुम्हाला काय वाटतंय चॅनलला कमेंट करा, तुम्हाला रिप्लाय देतो. काय असेल तर. आणि एक्सप्लेनेशन ह्याचे आन्सर आहेत ना, ते आन्सर की येण्याच्या आधी टाकतो आणि त्याचे ऑथेंटिक रेफरन्स पण आपल्याला अवेलेबल केले जातील. जर काही चेंज करायचे असतील तर क्वेश्चन तर येऊ द्या. आत्तापर्यंत ऐकल्याने मिळालेल्या माहितीनुसार एक 3 प्रश्न आहेत, ते पण नंतर सांगेन तुम्हाला. तर धन्यवाद. जय हिंद. मला कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन.